नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधव तसेच विधवा महिला तसेच परित्यक्त्या महिला आणि इतर जे वृद्ध नागरिक आहेत, निराधार बांधव आहेत, त्यांच्या खात्यात 1 जानेवारी 2026 पासून संध्याकाळी 6 वाजेपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। डिसेंबर महिन्याचे पेन्शन अनेक लाभार्थ्यांना 1 आणि 2 तारखेला मिळालेले आहे, परंतु राहिलेल्या लाभार्थ्यांना हे पैसे कधी मिळतील याबाबत विचारणा केली जात आहे। तर मित्रांनो, आपण या संदर्भात तहसील कार्यालयात तसेच इतर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली, तर त्यांनी सांगितले की 4 आणि 5 ला सुट्टी असल्यामुळे म्हणजे शनिवार रविवार असल्यामुळे कार्यालयीन कामकाज बंद होते। आज सोमवारपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल, कारण की सोमवारी कार्यालयीन कामकाज सुरू होते। त्यामुळे आता डीबीटी पुन्हा रन होईल आणि त्यानुसार राहिलेल्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, आज आणि उद्या या 2 दिवसात राहिलेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचे पेन्शन मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेच नाही तर मग काय करायचं, तर त्या ठिकाणी आपल्याला तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे, त्यांना सांगणे गरजेचे आहे। आज आणि उद्या 2 दिवस वाट बघा आणि नंतर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन भेट देऊ शकता की आम्हाला पेन्शन मिळालेले नाही, तर ते काय त्रुटी असतील ते त्या ठिकाणी सांगतील। सगळ्यात महत्त्वाची जी त्रुटी निघते आहे ती म्हणजे आधार व्हेरिफिकेशन म्हणजे आधार ऑथेंटिफिकेशन। तर मित्रांनो, आपण आपलं स्टेटस चेक करू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला कळेल तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे किंवा नाही। जर झालेलं नसेल तर त्या ठिकाणी तहसील कार्यालयात तुम्ही जाणे गरजेचे आहे। तुमचं आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जा, म्हणजे तुमचं आधार व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होईल, म्हणजे KYC होऊन जाईल आणि तुम्हाला हे पैसे मिळायला लागतील। तसेच मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांना मागील महिन्यात कागदपत्रे सर्व जमा केलेली आहे, तरी ऑक्टोबर महिन्यापासूनचे जी वाढीव मानधन आहे 2,500 रुपयाप्रमाणे ते मिळालेले नाही। अजूनपर्यंत त्यांना 1,500 रुपये मिळते आहे। ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यात 2,500 रुपये पेन्शन मिळाले आणि या महिन्यात 1,500 रुपये पेन्शन मिळाले, तर अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाणे गरजेचे आहे। कारण की मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांना आपण सांगितलेले होते की तुम्ही तुमचं UDID कार्ड जमा करा, तुम्हाला 2,500 रुपये हवे असेल UDID कार्ड जमा करणे गरजेचे आहे, परंतु अनेक ठिकाणी हे जमा केलेले नाही। त्यामुळे दिव्यांगांना 2,500 रुपये जे मिळतात ते आपणास 1,500 रुपयेच मिळतात, कारण UDID कार्ड, आधार कार्ड व लिंक मोबाईलची KYC करून घेणे गरजेचे आहे। तहसील ऑफिसला हे रजिस्टर केलेले नाही, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 2,500 रुपये येत नाही। सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की जर तुम्ही UDID कार्ड जमा केले नसेल, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक जो लिंक आहे तो घेऊन KYC केली नसेल तहसील कार्यालयात जाऊन, तर ती करून घ्या, तरच तुम्हाला 2,500 रुपये प्रमाणे पेन्शन मिळणार आहे। आणि मित्रांनो, आणखी एक प्रश्न आहे दिव्यांग बांधवांचा की मागील जो वाढीव वेतनाचा फरक आहे तो कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, त्याबाबत अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही। जानेवारी महिन्याच्या पेन्शनमध्ये हे पैसे मिळू शकतील, त्याबाबत काही अपडेट आल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचू। आणि जानेवारी महिन्याचे पेन्शन कधी मिळणार, तर मित्रांनो, जानेवारी महिन्याचे पेन्शन हे 15 तारखेच्या नंतरच मिळणार आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। तर मित्रांनो, जे काही कागदपत्र अपुरे असतील ते तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही पूर्ण करून घ्या। आणि अशाच प्रकारचे महत्त्वाची माहिती आणि खरी माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधारांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।